नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनेल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं की 7 भाग्यांकाची मंडळी म्हणजेच अर्थात ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 या तारखांना झालेला आहे त्यांची स्वभाव वैशिष्ट्य काय असतात. तो जर व्हिडिओ कोणी बघितला नसला तर त्याच्यासाठी त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती तुम्ही आधी बघा आणि मग नंतर आजचा व्हिडिओ बघा, जो की असणार आहे की ही 7 भाग्यांकाची मंडळी इतिहासात कोणी होऊन गेले, त्याच्या आधी कोणी कोणी ह्या मंडळींनी काम केलेलं आहे आणि आत्ता सुद्धा अशी कोण कोण मंडळी आहे की जी कार्यरत आहेत. आता प्रथम आपण बघणार आहोत काका आणि पुतण्या यांची जोडी, ज्यांनी जे 7 भाग्यांकाचे तर आहेतच, पण ज्यांनी अतिशय उत्तम काम करून भारताला सुद्धा जगामध्ये कीर्ती मिळवून दिली. रवींद्रनाथजी टागोर, गुरुवर्य रवींद्रनाथजी टागोर, ज्यांचा जन्म आहे 7 मे. कवी, कथाकार, गीतकार, संगीतकार, नाटककार, चित्रकार. गीतांजली या त्यांच्या कलाकृतीसाठी 1913 साली, म्हणजे या रचना आहेत, या साली त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आणि नोबेल पुरस्कार मिळवणारे हे पहिले आशियामधले व्यक्ती आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 2 देशांचं राष्ट्रगीत लिहिण्याचा मान त्यांना लाभलेला आहे. एक आपलं भारताचं म्हणजे जनगणमन आणि बांगलादेशचं आमार सोनार बांगला. इंग्रज सरकारने सुद्धा त्यांना नाईटहुड या पदवी बहाल केली होती. शांती निकेतनची त्यांनी स्थापना केली, जे आता विश्वभारती आहे. त्याच्यानंतर येतात त्यांचे पुतणे अवनींद्रनाथ टागोर. 7 ऑगस्ट, महान असे चित्रकार, इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट चे मुख्य आर्टिस्ट आणि क्रिएटर. आणि विशेषतः त्याच्यात त्यांनी मेन काय बघितलं असेल तर बंगाली शैली त्यांनी जी तिथे इंट्रोड्यूस केली. तोपर्यंत कसं होतं की युरोपियन किंवा ही जी शैली होती ती जास्त वापरात होती, पण इथे त्यांनी त्यांची बंगाली शैली इंट्रोड्यूस केली आणि ह्याचं एक महत्वाचं त्यांनी दिलेलं योगदान आहे, ते खूप मोठं ठरतं. बेंगॉल स्कूल ऑफ आर्टचे संस्थापक पण आणि स्वतंत्रता मुवमेंटनी प्रेरित होऊन त्यांनी भारत मातेचं देवीच्या स्वरूपात काढलेलं चित्र, हे भारत मातेचं प्रथम ह्या स्वरूपात असं काढलेलं चित्र होतं, त्याचा मान यांच्याकडे जातो. आणि कृष्ण कला, विक्टोरिया बुद्धा, रुक्मिणी कृष्णाला पत्र लिहित आहे, अशी अनेक त्यांची ख्यातनाम चित्र आहेत. आता एक नोबेल प्राइज मिळवणारे अजून एक व्यक्तिमत्व, भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ असलेल्या मादाम मेरी क्युरी. 7 नोव्हेंबरच अजूनही एक नोबेल प्राइज मिळवणारे भौतिक शास्त्रज्ञ, ज्यांना 1930 सालचं नोबेल प्राइज मिळालं होतं, CV रमन. रमन इफेक्ट साठी त्यांना मिळालेलं आहे आणि 1930 साली त्यांना नाईटहुड पण मिळालं. आणखी 1954 साली भारतरत्न पण मिळालं, म्हणजे सर CV रमन. आता चार्ली चॅप्लिन, 16 एप्रिल, उत्तम ऍक्टर, डायरेक्टर, हास्य अभिनेता, ब्रिटिश फिल्म मेकर आणि कंपोजर पण. चार्ली चॅप्लिनला तर दुनिया विसरू शकत नाही. म्हणजे प्रत्येक जो हास्य कलाकार आहे त्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की केव्हा ना केव्हा तरी आपण चार्ली चॅप्लिन आहे तो साकारून पाहावा. A.K. रामानुजन, 16 मार्च, कवी, लेखक, प्राध्यापक, ट्रान्सलेटर, साहित्य भाषा विज्ञानात अत्यंत कार्यरत होते. ते इतके विद्वान की त्यांनी 5 भाषांच्या मध्ये रिसर्च केला होता. ऐका हं, भाषा कुठल्या कुठल्या: इंग्रजी, कन्नड, तामिळ, तेलुगू आणि संस्कृत. मंडळी, लक्षात येत आहे ना की ती खोलवर जाऊन काम करतात ही मंडळी, आणि जोपर्यंत तेव्हा त्यांचं काम पुरं होतं तेव्हाच जगाला कळतं, तोपर्यंत हे सतत कार्यरत असतात. रामानुजन यांना साहित्य अकॅडमी अवॉर्डनी सुद्धा सन्मानित केलं होतं. आता याच्यानंतर विल्यम वर्ड्सवर्थ. मंडळी, काय आठवतंय? 7 एप्रिल, इंग्लिश रोमॅन्टिक कवी. त्याच्यानंतर चार्ल्स डिक्सन, 7 फेब्रुवारी, इंग्लिश पत्रकार आणि लेखक. कशासाठी प्रसिद्ध होतं ते? ए टेल ऑफ 2 सिटीज आणि ऑलिव्हर ट्विस्ट याचे लेखक. आध्यात्मिक गुरु मेहर बाबा.
25 फेब्रुवारी. योग गुरु स्वामी रामदेव 25 डिसेंबर. आणि अध्यात्म क्षेत्रातील अजून एक अग्रणी नाव मोरारी बापू 25 सप्टेंबर. आयर्लंडचे नाटककार ऑस्कर वाईल्ड 16 ऑक्टोबर. त्याच्यानंतर जेम्स बॉन्डचं ज्या 3 मंडळींनी काम केलं ते 3 त्यांची प्रत्येकाचं नाव आणि त्यांची जन्मतारीख सांगते. शॉन कॉनरी स्कॉटिश ऍक्टर, ओरिजिनल जेम्स बॉन्ड ज्यांना म्हणतात ते 25 ऑगस्ट. बॅरी नेल्सन 16 एप्रिल. आणि पियर्स ब्रॉन्सन 16 मे. आयरिश अमेरिकन ऍक्टर. आता येतोय आपण एक वेगळंच नाव, जिम कॉर्बेट 25 जुलै. त्यांचं खरं नाव जेम्स कॉर्बेट, ज्यांच्या नावे उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आहे. वाईल्ड लाईफचं त्यांना आकर्षणी माहिती. आणि खरं तर ना की मॅनिटस असलेले वाघ ह्यांनी मारलेले पण आहेत. पण तुम्हाला नवल वाटेल की इतका त्यांचा अभ्यास आणि इतकं हे होतं तर त्यांच्या नावे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क आपल्याकडे आणि अप्रतिम आहे. आता उद्योग जगतातली 2 नावं बघूया आपण. एक खूप मोठं नाव कार्ल बेन्झ 25 नोव्हेंबर. मर्सिडीज कंपनीचे सहसंस्थापक आणि ऑटोमोबाईल उद्योगाचे जनक त्यांना समजलं जातं. त्याच्यानंतर आले विजय शेखर शर्मा 7 जून. डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचे फाउंडर. आता काही राजकीय मंडळींच्याकडे आपण वळूया. दीनदयाळजी उपाध्याय 25 सप्टेंबर. राजकीय नेते, विचारवंत, एकात्मक मानवतावादाचे समर्थक आणि भाजपचे अग्रदूत. अटल बिहारी वाजपेयी 25 डिसेंबर. आपल्याला हे तर माहीतच आहे की भारताचे पूर्व पंतप्रधान म्हणून आपण त्यांना ओळखतो, पण त्याचबरोबर आपण त्यांना एक उत्तम कवी म्हणून पण ओळखतो. आणि त्यांचं काव्य आजही लोकांच्या मध्ये तेवढंच पॉप्युलर आहे. आणि भारतरत्न ह्या पदवीने सुद्धा त्यांना सन्मानित केलं होतं. मदन मोहन मालवीय 25 डिसेंबर. शिक्षण तज्ज्ञ, स्वातंत्र्य सैनिक आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे सहसंस्थापक. त्याच्यानंतर रमाबाई भीमराव आंबेडकर 7 फेब्रुवारी. आंबेडकरजींना ज्यांनी अत्यंत मनापासून साथ दिली आणि आपलं कर्तव्य त्यांनी सर्व ठिकाणी पूर्ण केलं. त्याच्यानंतर गुलाम नबी आझाद 7 मार्च. शिवाय अरुणा असफ अली इंडिपेंडन्स मध्ये ऍक्टिव्हिस्ट, पॉलिटिशियन. आणि महत्वाची गोष्ट ही कदाचित कुणाच्या लक्षात नसेल, पण महत्वाची गोष्ट अशी आहे की दिल्लीच्या त्या प्रथम मेयर होत्या. तसेच अजून एक आपले भारताचे पूर्व पंतप्रधान VP सिंग आणि महाराष्ट्राचे RR म्हणजेच आबा पाटील 16 ऑगस्ट. राम नाईक सिनियर राजकारणी आणि उत्तर प्रदेशचे माजी गव्हर्नर 16 एप्रिल. आपले पूर्व फायनान्स मिनिस्टर P चिदंबरम 16 सप्टेंबर. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना 25 डिसेंबर. संगीत क्षेत्रातली काही मंडळी बघूया. सतार सम्राट रविशंकरजी यांना तर कोण ओळखत नाही 25 मार्च. तसंच उस्ताद रईस खान मेवानी घराण्याचे सतार वादक 25 नोव्हेंबर. कविता कृष्णमूर्ती अत्यंत उत्तम गायिका 25 जानेवारी. अमेरिकन संगीतकार, गीतकार, पियानो वादक जेम्स ह्युबर्ट ब्लेक 7 फेब्रुवारी. गायक कैलास खेर 7 जुलै. आपले मराठमोळे संगीत क्षेत्रातील फार मोठं नाव असलेले 25 जुलै सुधीर फडके म्हणजेच बाबूजी. आजही बाबूजींच्या ह्याच्यातल्या सगळ्यात लोकांना काय गोष्टी जास्त लक्षात असतील, एक म्हणजे त्यांनी उच्चार कसे करावेत, शुद्ध उच्चार कसे असावेत, आणि त्यांनी गायलेलं गीत रामायण. सुधीर फडकेजींना तर कोणीच नाही विसरू शकणार. आजचे एक आघाडीचे गायक आणि जे शास्त्रीय संगीताला धरून गाणारे आहेत असे 7 ऑगस्ट सुरेश वाडकर. अजून 16 ऑगस्ट गायिका मडोना. जॅनेट जॅक्सन अमेरिकन सिंगर, सॉन्ग रायटर आणि ऍक्ट्रेस 16 मे. तसंच कर्नाटकी संगीतामधील एक उच्च दर्जाचं नाव की ज्यांची आपण गाणी, ज्यांचे स्तोत्र, त्यांनी गायलेल्या बाकीच्याही गोष्टी आपण सतत ऐकत असतो,
MS सुब्बालक्ष्मी 16 सप्टेंबर. त्याच्यानंतर अनुराधा पौडवाल 16 ऑक्टोबर आणि सुखविंदर सिंग गायक 16 सप्टेंबर. आता क्रीडा क्षेत्रातली काही मंडळी बघूया. जॉन मॅकॅनन, अमेरिकन वर्ल्ड नंबर 1 टेनिस प्लेअर 16 फेब्रुवारी. त्याच्यानंतर वेस्ट इंडिजचा अतिशय सर्व फॅन्स मध्ये प्रसिद्ध असलेला क्रिकेटर विवियन रिचर्ड्स 7 मार्च. इफ्तिखार अली खान पतौडी 16 मार्च. मंडळी लक्षात आलं ना, टायगर पतौडीचे वडील आणि आपला अत्यंत आवडता भारताचा कॅप्टन होता जो MS धोनी 7 जुलै. अजून एक महत्वाचं नाव घेत आहे, मरणोत्तर अशोक चक्र तर तिला मिळालेलं आहे. त्या अशोक चक्र विजेती शूर अशी फ्लाईट पर्सन निर्जा भानोत 7 सप्टेंबर. आता आपण नुसती नावं बघूया. आता प्रत्येकाची जन्मतारीख न घेता, पण ही सगळी 7 भाग्यांकाचीच मंडळी आहेत आणि किती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम करतायत बघा तुम्ही. अपर्णा सेन, कमला हसन, मीनाक्षी शेषाद्री, भालचंद्र पेंढारकर आपलं मराठमोळं नाव. मराठी नाट्यसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक. त्याच्यानंतर द्रौपदीचं पात्र जिने अजरामर केलं ती रूपा गांगुली. तसंच हास्य अभिनेता राजू श्रीवास्तव ज्यांनी अकाली एक्झिट घेतली. इरफान खान, सुप्रिया पाठक, रीना रॉय, बी सरोजा देवी, सिद्धार्थ मल्होत्रा, कबीर बेदी, केदार शिंदे, डायरेक्टर आपले मराठमोळे, कामिनी कौशल, फार जुन्या आणि जाणत्या अभिनेत्री, राकेश रोशन, जितेंद्र, जम्पिंग जॅक, हेमा मालिनीची, ज्या ऍक्ट्रेस तर आहेतच पण त्याच्याही बरोबर त्यांची कीर्ती उत्तम नृत्यांगना अशी आहे आणि राजकारणी पण. क्वीन एलिझाबेथ, त्याच्यानंतर मल्याळम ऍक्टर मामुट्टी, पोएट आणि लिरिसिस्ट प्रसून जोशी, दिव्या दत्ता ऍक्ट्रेस, फिरोज खान नीड्स नो इंट्रोडक्शन. पहिल्या इंडियन आयडॉलचे विनर अभिजित सावंत, अतिशय चांगलं आणि हटके काम करणारे अभिनेते शरद केळकर, लारा दत्ता मिस युनिव्हर्स 2000. त्याच्यानंतर ऑस्कर विनिंग ऍक्टर अल पचिनो, अमेरिकन ऍक्टर नोन फॉर गॉडफादर, पद्मश्री अरिजित सिंग, श्रिया पेडगावकर, अश्विनी भावे, दोघे आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री आहेत. त्याच्यानंतर अमेरिकन ऍक्टर हेनरी फोंडा, शिवाय करण जोहर डायरेक्टर आणि प्रोड्युसर, एकता कपूर, महेश भूपती, शाहिद कपूर, डॅनी डेंझोम्पा, अनुपम खेरची यांनी केलेली काही कामं तर इतकी उत्तम आहेत, विसरणं अशक्य आहे. भूमिकेत कुठल्याही भूमिकेत ते स्वतःला झोकून देतात. अर्णब गोस्वामी यांचीही आपल्याला कुठेही ओळख करून द्यायची आवश्यकता नाही. साधना संगम, अनिल शर्मा डायरेक्टर, राजपाल यादव, फारुख शेख, युवराज सिंगचे वडील, जॅकी चेन, हाँगकाँगचे ऍक्टर जे जगप्रसिद्ध आहेत आणि संपूर्ण जगात त्यांचे फॅन्स आहेत, मिथुन चक्रवर्ती, करिश्मा कपूर, रघुवीर यादव, सतीश शहा आणि सई ताम्हणकर, मराठी इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव जी हिंदीतही ती काम करत असते, कतरीना कैफ. त्याच्यानंतर सैफ अली खान, महेश मांजरेकर, मनीषा कोयराला, गायिका हेमलता, मनोरमा, जुन्या आणि जाणत्या अभिनेत्री, डेव्हिड धवन, स्क्रीन रायटर, फिल्म मेकर आणि ऍक्टर पण. बघितलं मंडळी, किती वेगवेगळ्या फील्ड मधली पण अतिशय उत्तम काम करणारी ही मंडळी आहेत. आता हीच कामं त्यांना करायची असतील आणि इतकं खोलवर जाऊन त्यांना त्याच्यातलं काम करायचं असेल तर सांगा बरं, यांना एकांत हवा का नको? ते त्यांची कामं इतकी उत्तम करत राहतात आणि जेव्हा त्यांचं काम पूर्ण होतं, नोबेल प्राइज विनर सुद्धा इथे आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये इतकी मोठी मोठी कामं केलेली मंडळी आहेत, चित्रकार आहेत, बाकी वेगवेगळ्या कलाकृती केलेली मंडळी आहेत. त्यांनी जे हे आपण जे म्हटलंय ना की 7 नंबरची व्यक्ती कधी वरवर अभ्यास करत नाही. ज्या फील्डमध्ये ते काम करतात ना त्या प्रत्येक ठिकाणी ते स्वतःला झोकून देऊन काम करतात. किंवा समुद्रात एखादा मासा कसा आज जाऊन त्याच्यातलं सगळं छोटं काय असेल ते शोधून काढेल, असं काम करणारी ही सगळी मंडळी आहेत. आज इथेच थांबूया.
पण माझं युट्यूब चॅनेल अंजली टी उवाच तुम्ही बघत राहा, त्याच्यावरती कमेंट करत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद.